युवकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा मोदी सरकार कहाँ गए अच्छे दिन कहाँ गए काँग्रेस पक्षाचं मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी या मेलोडी सरकारचा पेट्रोलचे दर कमी मोदी सरकार अरे मोदी सरकार पेट्रोल डिझेल गॅस महागाई जी वाढते आहे आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान होत आहे, सामान्य जनतेचं जे नुकसान होत आहे, समाजामध्ये आणि शिक्षणाचं जे नुकसान, वाढते अत्याचार, स्त्रियांवर अत्याचार, शिवाय नीटचा पेपर फूट दरवर्षीचं नाटक झालेलं आहे. कुठला ना कुठला पेपर फुटवून बेरोजगारी वाढत आहे, मुलांचं नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, त्यांच्या भवितव्याची काहीही पर्वा नाही आहे या सरकारला. त्यांच्या भवितव्याचा कुठलंही यांनी धोरण निश्चित केलेलं दिसत नाही आहे. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आहे. काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही मिळून एक आंदोलन छेडलेलं आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस या दरवाढीवर जो दरवाढ चाललेली आहे आणि समाजामध्ये जी सामाजिक जी गॅप निर्माण करण्याची यांचं धोरण चालू आहे, या निषेधार्थ आम्ही आंदोलन केलेलं आहे. आणि म्हणजे एक जी धोरण त्यांचं जे चाललेलं आहे की जी गॅप निर्माण होते आहे, गरीब हा गरीबच राहतो आहे आणि श्रीमंत हा अजून श्रीमंत होतो आहे, ही गॅप निर्माण जी त्यांनी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून पेट्रोल डिझेल वाढ झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला याची झळ पोहोचली आहे. आपण बघतोच आहे, जे सर्वसामान्य मजूर असतील, शेतकरी असतील, व्यावसायिक असतील, यांचं महिन्याचं एक बजेट ठरलेलं असतं. या बजेटमध्ये किराण्यापासून तर सर्व गोष्टीपर्यंत झळ पोहोचलेली आहे. कारण हा व्यक्ती आता त्रस्त झाला आहे मोदी सरकारला. आपण बघतो आहे, मोदींनीच म्हटलं होतं की विदेश दौरे करू नका. विदेशात जाऊन मोदींचे दौरे सुरू आहेत आणि मेलोडी खाओ खुद जन जाओ अशा पद्धतीने मोदी जे करत आहे. आम्ही तर अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदीजींना मेलोडी खाओ खुद जन जाओ आम्ही त्यांना अवॉर्ड घोषित करणार आहे महाराष्ट्र प्रदेशकडून. कारण सर्व जनता महाराष्ट्राची त्रस्त झाली आहे, महिला त्रस्त झाले आहे, शेतकरी त्रस्त झालेली आहे, सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. यातून कशा पद्धतीने हे करावं मला वाटते मोदीजींकडून या गोष्टी होत नाही. त्यांनी सरळ या पदाचा राजीनामा द्यावा आणि या सर्व गोष्टी सर्वसाधारण जनतेला तेव्हाच दिलासा बसेल.